मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयासमोर ढेकू येथील वैयक्तिक जमिनीच्या वादामुळे काल सायंकाळपासून उपोषण सुरू केलं। महाजन यांनी नांदगाव तहसील कार्यालयासमोरच रात्र काढली। तहसीलदारांच्या आदेशान्वये तलाठींनी मूळ मालकाला न विचारता शेतीची पीक पाहणी आणि पंचनामा केल्याचा महाजन यांचा आरोप असून तहसीलदार तलाठी संगनमताने घटनाबाह्य काम करत असल्याचं महाजन यांचं म्हणणं आहे। दरम्यान तलाठी मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले, मात्र तहसीलदारांनी भेट टाळली असल्याचं दिसून येत असून प्रकाश महाजन आपल्या उपोषणावर ठाम आहेत। निघून गेले। त्यांनी मला सांगितलं की मी तालुका मॅजिस्ट्रेट आहे, 164 किलो माझ्यासमोर चालते तर मी येणार नाही। माझा साधा प्रश्न आहे, 164 किलो तुमच्यासमोर चालते तर मग त्या दाव्यात असलेल्या लोकांना घेऊन जाऊन तुम्ही कसं पंचनामा करता? म्हणजे तुमचं एक मन तयार झालं आहे कोणाला याच्यात कशी मदत करायची, आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकलेली आहे। जोपर्यंत ते इथं येत नाही आणि हे केलेला सगळा बोगसपणा जाहीररित्या त्याची वाच्यता करून तो नष्ट करत नाहीत किंवा तो नाहीसा करत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही। मी आज दुपारी नांदगावचे तहसीलदार आणि त्या संबंधित त्याच्या तलाठी यांच्यावर सुद्धा मी पोलीस स्टेशनमध्ये खोटे दस्तावेज करून पुरावा तयार करण्याचा प्रयत्न करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, याच्याबद्दल मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। बरं, तुम्हाला जे सहकार्य नांदगाव पोलीस स्टेशनकडनं सहकार्य मिळालं का? बंदोबस्त वगैरे व्यवस्थित मिळाला का तुम्हाला? नाही, नांदगाव पोलीस स्टेशनचं सहकार्य आहे। रात्रभर माझ्यापाशी एक अधिकारी होता, चौधरी साहेब इथले जे पी आहेत ते होते, बाजीराव महाजन येऊन गेले। विशेष म्हणजे नाशिकचे ग्रामीणचे SP मला फोन येऊन गेला। सगळ्यांचं सहकार्य आहे, पण प्रश्न असा आहे की या माणसाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या कार्यालयातून रात्री 9:30 वाजता फोन गेला। कॉन्फरन्सवर मी होता, खोटी माहिती देतो हा तहसीलदार, खोटी माहिती देतो अशी माहिती तो माहिती देतो, तसं ते नाहीच आहे। आणि आज तो ॲडमिट झाला, त्याला डेंग्यू झाला। नाही तर याचा अर्थ की या सगळ्या घटनेमध्ये तो कागद मला पंचनाम्याचे कागद का नाही दाखवत? कुणाच्या अधिकारात तो पंचनामा झाला? मूळ मालकाला कसं नाही कळवलं? हा नियम आहे तुमचा, मूळ मालकाला कळवलं पाहिजे। असं काही डिस्प्यूट मॅटर असलं तर जरा हात नाही घातला पाहिजे, पण तुम्ही डिस्प्यूट मॅटरमध्ये समोरच्या माणसाला सहकार्य, माझ्या विरोधातल्या माणसाला सहकार्य वगैरे ही भूमिका घेऊनच तुम्ही पावलं टाकली, हा माझा स्पष्ट आरोप आहे। नियमानं जे होते ते करा, कायद्याच्या वर मी नाही, कायद्याच्या वर कुणी नाही, पण कायदा मोडून एखाद्याला मदत करण्याची जर तुम्ही तयारी। तुमचं क्षेत्र कुठे आलं नेमकं? हे ढेकू बुद्रुकमध्ये। बरं, ढेकू प्रॉपर ढेकूमध्ये, त्याचा गट नंबर 209। ओके,